नमस्कार, आवाज येतो? मी आपल्यासमोर जी कथा सादर करतोय त्या कथेचं शीर्षक आहे श्रद्धा व सबुरी. ही गोष्ट मी स्वतः लिहिलेली आहे. एका साखर कारखान्याच्या ऑडिटसाठी अशोकला श्रीरामपूरला जावं लागलं. त्या दिवशी शनिवार होता, दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी होती. आता रविवारचा वेळ कसा घालवावा हा प्रश्न अशोक समोर मारायचा. त्याने विचार केला, शिर्डी श्रीरामपूर पासून फार जवळ आहे, आपण शिर्डीला जाऊया. तसं बघता अशोकला देवधर्माची विशेष अशी रुची नव्हती. कारण मंदिरामधले प्रचंड गर्दी, धक्काबुक्की, भीक मागणारे भिकारी, हावरट पुजारी याच्याबद्दल त्याला फार चीड होती. पण आज वेळ घालवायचा होता, शिर्डी जवळ आहे, तरी याचा विचार केला आणि तो एका बसने सकाळी शिर्डीला पोहोचला. संसदेत गेला, तिथे चौकशी कार्यालयात त्याला कळलं की बाबांच्या दर्शनासाठी दोन प्रकारचे विकल्प आहेत. एक सामान्य रांग, जनरल रांग, म्हणजे तुम्हाला रांगेत लागून पुष्कळ वेळ लागतो, दर्शन मिळेल. आणि दुसरी व्हीआयपी रांग, तुम्ही पैसे द्या, तुम्हाला दर्शन लवकर मिळेल. आता अशोककडे वेळच नाही होता. त्याने विचार केला, आपण सामान्य रांगेतच लागावं. त्या दिवशी रविवार असल्याने शिर्डीला प्रचंड गर्दी होती. जेव्हा तो जोडे स्टँडवर जोड्यांचे मोबाईल ठेवायला गेला, तेव्हा त्याला प्रतिक्रिया आली की खरोखर फार गर्दी आहे, खूप उशिरा त्या नंबर लागला. पुढे गेला तर त्याला एक गेट दिसला, त्याच्यावर दर्शनासाठी रांग असं लिहिलं होतं. तर रांगेने आत गेला, एका हॉल होता. त्या हॉलमध्ये लोखंडी रेलिंग होते. तो एका त्याच्या सगळ्यात मागे वळून मारायला. आता रांग हळूहळू पुढे सरकत होती. हाही रांगेचं पुढे जाता गर्दी प्रचंड वाढत होती. नंतर त्या रॅलीमध्ये नागमोडी पुढे मागे असं, म्हणजे एक दालन क्रॉस करायला त्याला जवळजवळ 15 मिनिटं लागत होती. असे त्याने 1.5-2 तास असे धक्काबुक्की केली. मुंगीच्या पायाने तो कसा बसा त्या दालनांमध्ये चालला होता. त्याच्या लक्षात आलं की त्याच्या समोर जो माणूस चालला होता तो खूप हळू चालला होता आणि मागचे लोक इतके अधीर होते की त्यांना धक्के घेऊन ते पुढे चालले होते. याने विचार केला, हा माणूस इतका हळूहळू का जातोय. मग त्याला लक्षात आलं की त्या माणसाने डोळ्यावरती गॉगल लावला होता आणि त्याला हातात पांढरी छडी होती. आणि हा अंधारा माणूस आणि बाबांच्या दर्शनासाठी आला. अशोकला खूप आश्चर्य वाटलं. पण अशोकने विचार केला, आपण ह्याच्या बरोबरच चला. मग अशोक त्याच्याबरोबर शेवटपर्यंत गेला. एका दारानं पुढे गेले, ते जिना होता आणि त्या जिन्यामध्ये बरेच लाईनी एकत्र होऊन गेल्या होत्या. तो माणूस घाबरत होता, पण अशोकने त्या माणसाचा हात धरला, त्याला हळूहळू जिन्यावरून खाली आणलं. पुढे एका रस्त्यावरून पुढे गेले, मग दुसऱ्या जिन्याने वर येऊन गेले आणि आता ते साईबाबांच्या मूर्तीच्या अगदी समोर जाऊन गेले. दोन्हीकडे रांगा होत्या, प्रचंड धक्काबुक्की चालली होती. अशोकाला वाटत होतं, काय चूक केली यार, आपण फालतू दर्शनाला आलो, त्याच्यानंतर मी कधी बाबाच्या दर्शनाला येणार नाही. आणि तो अंधारा माणूस त्याचा जवळ उभा होता आणि एक सुरक्षा गार्ड आला आणि त्याने त्या अंधाऱ्या माणसाला हात धरला. पण बाबा तुम्ही माझ्याबरोबर या, तुम्हाला आत घेऊन. आतमध्ये एक मोकळी जागा होती, दोन्हीकडे काय नाही होतं. त्या अंधाऱ्या माणसाने अशोकला म्हटलं, त्याला म्हटलं की हे सापडून गेला. अशोक सुद्धा त्याच्याबरोबर त्या लाईनीने आत गेला. ते लाईन होतीच, मोकळी जागा होती, समोर बाबांची सुंदर मूर्ती होती. प्रसन्नपणे बाबा पाहत होते आणि श्रद्धा आणि सबुरी असं लिहिलं. अशोकने व्यवस्थित दर्शन केलं. त्या अंधाऱ्या माणसाने पण काही मंत्र म्हटले. 1-2 मिनिटं बसले. मग त्याने अशोकने त्या अंधाऱ्या माणसाचा हात धरला आणि त्याला बाहेर घेऊन आला. बाहेर आल्यावर त्याने अंधाऱ्या माणसाला विचारलं, बाबा तुम्ही अंधाऱ्या आहात आणि दर्शनाला येतात असं विचारताय ना? हो, असं साहेब, मी काही जन्मांध नाहीये. खूप वर्षापूर्वी लहानपणी माझे डोळे गेले, पण मी बाबांचं दर्शन लहानपणी केलेलं आहे, मला बाबा माहिती. आणि आता मला माहिती की ह्या जन्मात काही मला बाबांचं दर्शन होणार नाही. मी जर जवळच्याच एका गावात नोकरी करतो पण रविवारी दर्शनाला येतो. मी बाबांना फक्त हेच रोज येऊन प्रार्थना करतो, बाबा या जन्मात नाही
तर पुढच्या जन्मात तुम्ही मला शिर्डीला जन्म द्या, डोळे द्या, मी तुमचं रोज दर्शन करत. एवढं म्हणून तो माणूस हळूहळू गेला. आणि त्यांनी जाता जाता अशोकला सांगितलं की श्रद्धा आणि सबुरी काय असते. आणि अशोकने पण त्यानंतर दरवर्षी शिर्डीला दर्शन करायला सुरुवात केली.